हॅलो एव्हरीवन, आज आपण कटोरी ब्लाउजचा अस्तरचा ब्लाउज स्टिच करायला घेणार आहोत। हे बघा, हे त्या दिवशी आपण कटिंग करून ठेवलं होतं। हे योगपट्टी आहे, ही कटोरी आहे। हा जो साइडचा भाग असतो, कटोरीच्या साइडचा भाग, हा तो भाग आहे। आपण याचे पिन्स काढून घेऊयात सगळ्या। आणि हा जो मागचा भाग आहे तो बाजूला ठेवून देऊयात। आधी आपण पुढचा भाग स्टिच करणार आहोत। ठीक आहे। आता मशीनवर अस्तर कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला दाखवते। पहिला जो अस्तरचा आपण स्टिच केला होता त्याच्यामध्ये हाताने अस्तर कसं जॉईन करायचं ते दाखवलं होतं। आता ह्याच्यामध्ये मशीनवर कसं जॉईन करायचं ते सांगते। दोन्ही पीस आता ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कसं होतं, हा फ्रंट पार्ट आणि हा आतला भाग हे कळून येतं। हा उलटा आहे, हा सुलटा आहे, हे कळून येतं। पण काही काही पीसमध्ये लक्षात येत नाही। त्यामुळे काय तर एकाच भागाचे दोन भाग, एकाच साईडचे दोन्ही भाग स्टिच केले जातात। म्हणून असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि हे त्याच्यावर अस्तर सुद्धा ठेवून द्यायचं, म्हणजे आपली चूक होत नाही अस्तर जॉईन करताना। हे दोन्ही साईड असे ठेवायचे आणि आता आपण स्टिच करायला घेणार आहोत। हा पीस व्यवस्थित ठेवायचा आहे। असं पाहिजे तर तुम्ही याला पिन्स लावून घ्या, म्हणजे हा पीस हलणार नाही। असं कडेकडेने आपल्याला अस्तर जस्ट जॉईन करून घ्यायचं आहे। चारही साईडने हे स्टिच केल्यानंतर आपण हे एक्स्ट्रा जे कापड घेतलं होतं ते आपण कट करून टाकणार आहोत। बघा, ह्याचा अस्तर जॉईन झालेला आहे। आता दुसऱ्या साईडचा आपण अस्तर जॉईन करून घेऊया। हे बघा, हे दोन्ही समोरासमोरचे भाग बरोबर तयार झाले आहेत। तर याचा सुद्धा आपण अस्तर कट करून घेणार आहोत। आधी तुम्ही सगळे पीस एकमेकांना जॉईन करून घेऊन मग कटिंग करू शकता। असं एक एक करत बसण्यापेक्षा पूर्ण अस्तर एकत्र सगळे पीस जॉईन करून घ्यायचे आणि मग त्याला नंतर हे एक्स्ट्राचं कापड राहिलेलं ते कट करून टाकायचं। असं सुद्धा तुम्ही करू शकता। साइडचे पीस तयार झालेत आपले। आता कटोरी जॉईन करून घेऊ आपण। कटोरीची पीस सुद्धा हे दोन्ही समोरासमोर ठेवायचे। असे समोरासमोर दोन्ही शेप ठेवले म्हणजे आपली कटोरी चुकत नाही। याचा पीस याच्यावर आणि याचा पीस याच्यावर ठेवून याला सुद्धा आपण चारही साइडनी स्टिच करणार आहोत।
कटोरीचे पण भाग जॉईंट झालेले आहेत. तर ही योगपट्टी आपण कशी लावायची हे तुम्हाला मागच्या भागात मी दाखवलं होतं. अस्तरचं ब्लाऊज असेल तर योगपट्टीमध्ये आपण 2 अस्तरचे पीस आणि 2 मेन फॅब्रिकचे पीस असं कटिंग करायचं आहे. आता हा पीस इथे लावून घेऊयात. जिथे कमी पडेल तिथे आपण जॉईंट देऊयात. आता ही सरळ बाजू आहे, अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आधी. आणि हा जो पीस आहे हा असा फोल्ड करून याच्यावर प्रेस स्टिच मारायची, म्हणजे दापटीप मारायची याच्यावर एक. ही जी दापटीप आहे ही अस्तरच्या फॅब्रिकवर आलेली, या कापडावर दिसायला नाही पाहिजे, ती अस्तरवर गेली पाहिजे. त्यानंतर असं फोल्ड करायचं आहे आणि याच्यावर एक स्टिच करायचं आहे. हा एक्स्ट्रा पीस कट करून घ्यायचा आहे. ही झाली एका साईडची योगपट्टी तयार. आता दुसऱ्या साईडची बनवून घेऊयात आपण. प्रत्येक पीसला आपण हे एक्स्ट्राच कापड ठेवलेलं आहे. त्यामुळे काय, जर आपलं काही चुकलं किंवा सरकलं कापड आपलं अस्तर जॉईन करताना, तर हे एक्स्ट्राचं कापड ठेवल्यामुळे आपल्याला ते कमी पडत नाही. दोन्ही योगपट्टी आपली तयार झाली. आता हे दोन्ही भाग जे आपण जॉईन करून घेतलेले आहेत, आधी अस्तर जॉईन केलेलं आहे ते आधी आपण स्टिच करून घेऊयात, म्हणजे पुढचा भाग कंप्लीट होऊन जाईल. याच्यावर टक्सचं मार्किंग करते. आता याचा सेंटर तुम्हाला कार्बन पेपर आणि मार्किंग व्हील याच्या सहाय्याने टक्स कसं मार्किंग करायचे ती सोपी आणि सेफ मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे. सेफ मेथड याच्यासाठी की आता सपोज मी जसं करते तसं करण्याचा प्रयत्न केला तर टक्स तुमच्या साईडला कधी जाऊ शकतो, कधी कमी जास्त होऊ शकतो, असे बरेचसे प्रॉब्लेम येतात. पण तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा माहिती पाहिजे म्हणून प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीने टक्सचं मार्किंग करते. आता हा टक्स डायरेक्ट कापडावरच मार्किंग करते. हा 2.5 इंचचा टक्स घेतलाय आणि 1.5 इंचाचं दोन्ही साईडने घेतलेला आहे. मग हा 1.5 इंचाचा आणि हे दोन्ही पॉईंट एकमेकांना जॉईन करून टाकायचे. हा झाला एका साईडचा. आता हा दुसऱ्या साईडचा करून घेऊ. ह्याचं सेंटर काढायचं आहे आणि इथून 2.5 इंचाचा वरती टक्स घ्यायचा आहे आपल्याला आणि असा 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. विड्थला 1.5 इंचाचा, म्हणजे टोटल 3 इंचाचा हा टक्स स्टिच करण्यामध्ये जातो आपला. हे बघा आपली कटोरी तयार झाली आहे. त्यानंतर आता हा जो साईडचा भाग आहे, साईडचा पोर्शन त्या कटोरीला जोडून टाकायचा आहे. इथे सुद्धा
जॉईन करताना लक्षपूर्वक करायचंय. कधी कधी चुकून काय हा जो मुंड्याचा भाग आहे, हा जो आर्महोलचा भाग आहे, तिथे चुकून कटोरी जॉईंट होऊ शकते. तर हा जो अर्धगोल आहे, खूप डीप नाही आहे, हा इथे आपल्याला कटोरी जॉईन करायची. ही कटोरी इथे बसेल बरोबर. या साईडची कटोरी आहे. आता हा भाग असा उलटा करायचा आणि खालून कटोरी जॉईन करायला सुरुवात करायची. कुठलाच भाग असा ओढाताण करायचा नाही आपल्याला. बरोबर एकावर एक कापड ठेवायचंय आणि 5 इंचाच्या अंतरावर आपल्याला स्टिच करायचंय. हे सुद्धा इनफ मार्जिन ठेवायचंय, नाहीतर कधी कधी एकदम कॉर्नरला जर स्टिच केलं तर ती कटोरी मधून कापड सुटू शकतं. कटोरी जॉईन करून टाकलेली आहे. आणि हा पुढचा भाग बघा, कटोरी जोडून झालेली आहे. आता दुसऱ्या भागाची आपण कटोरी जॉईन करूया. हा सुद्धा असा आला पाहिजे. तर आपण हे उलट करून असं शिवणार आहोत. आणि कधी पण खालून जॉईन करायची कटोरी, म्हणजे वरती जर एक्स्ट्रा उरलं तर आपल्याला ते कटिंग करून नेक बनवताना मर्ज करता येतं. त्याच्यामध्ये नेकमध्ये ॲडजस्ट होऊ शकतं ते. हे झालंय. दोन्ही भाग तयार आहेत. आता योक आपण जॉईन करून घ्यायचा आहे. हा जो वरचा भाग आहे तो हा पुढे येणार. याचा सुद्धा हा जो वरचा भाग आहे तो इथे पुढे लागणार आहे. अशी आपल्याला योकपट्टी जॉईन करायची. आता हा पीस असा उलट्या पद्धतीने ठेवायचा आहे. हाफ कटोरी ब्लाऊजमध्ये अस्तरचं ब्लाऊज स्टिच करताना मी योक जॉईन करण्याची एक वेगळी मेथड दाखवली होती. म्हणजे हे दोन्ही पीस असे आतमध्ये हे एनरोल करून मग लावायचं. आता ही वेगळी मेथड दाखवते. तीच मेथड तुम्ही याच्यात यूज करू शकता किंवा ही मेथड त्यात यूज करू शकता. पण सगळ्या टाईपचं तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते. तुम्ही कुठल्याही पद्धतीने जॉईन करू शकता. असं फोल्ड करायचं आहे. हा जो टक्स आहे कटोरीचा, हा टक्स असा फोल्ड करून घ्यायचा. हा याच्यामध्ये शिवण्यात नाही गेला पाहिजे, नाही तर कटोरी अशी ओढली जाते आपली. याला असं मोकळं सोडायचं आहे. असं ट्रायंगल करायचं त्याचा आणि मग याच्यावरून आपल्याला 1/2 इंच सोडून टीप मारायची. योक लावून झालेला आहे. आता हा जो पीस आहे, जो कचरा आहे, हा एकाच साईडला घेतलाय आणि हा योक त्याच्यावर ठेवून तिथे एक 1/2 इंचावर एक दाब सोडून आपल्याला एक टीप मारायची. झालं. तर योक लावून ब्लाऊज रेडी आहे. आता इकडच्या साईडचं लावून घेऊया. इथे सुद्धा हा जो टक्स आहे हा असा रोल करून घ्यायचा आहे. दोन्ही भाग तयार आहेत. आता आपण हुक आणि आईची पट्टी लावून घ्यायची आहे. हुकची पट्टी 1.5 इंचाची आणि आईची पट्टी 2.5 इंचाची. जेव्हा कापड खूप पातळ असतं तेव्हा अस्तर आणि मेन फॅब्रिक या दोन्हीची पण पट्टी लावा किंवा नुसती अस्तरची पट्टी लावली तरीही काही हरकत नाही. तर एक 1.5ची आणि एक 2.5ची पट्टी काढते मी.
2.5 इंचाची आणि ही 1.5 इंचाची काढली. आता हे असं ठेवल्यानंतर राईट हँड साईडचा जो भाग असतो त्याला हुक्स लागतात, त्यामुळे ती पट्टी 1.5 इंचाची येणार, छोटी पट्टी येणार आणि ती आतमध्ये जाणार पूर्ण. आपण आधी ती लावून घेऊया. आणि जेव्हा काजे बटन करायचं असेल, आता आपल्याला हुक्स लावायचे म्हणून आपण काय करणार, राईट हँड साईडला हुकची पट्टी म्हणजे ती आतमध्ये फोल्ड होणार आणि लेफ्ट हँड साईडला आयची पट्टी म्हणजे ती 2.5 इंचाची पट्टी अशी लागणार इथे. पण जर आपल्याला हुक आणि आयच्या ऐवजी काजे आणि बटन करायचे असतील तर ही जी आतमध्ये फोल्ड होणारी पट्टी ती लेफ्ट साईडला जाणार आणि ही जी मोठी पट्टी बाहेर येणार ती राईट हँड साईडला येणार, म्हणजे उलटी पट्टी लागणार. ह्या साईडची पट्टी त्या साईडला आणि त्या साईडची पट्टी ह्या साईडला, असंच फक्त फरक आहे, बाकी काहीच नाही. एक्स्ट्रा पट्टी कापून टाकायची, 1 इंचाची एक्स्ट्रा ठेवली मी आणि जास्त झालेली मी कट करून टाकली. आता ही जी पट्टी आहे ही अशी फोल्ड करायची याच्या लेवलला आणि मग त्याच्यावरून स्टिच मारायची. त्यानंतर आता हा पोर्शन असा फोल्ड करून एक प्रेस स्टिच मारायची, त्याच्यावर एक दाबटीप मारायची. हा पोर्शन असा फोल्ड करायचा पूर्ण, हे छोटा फोल्ड करायचा आणि हा पूर्ण आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर एक स्टिच करायची आपल्याला. पूर्ण पट्टी फोल्ड केली आहे, छोटी फोल्ड करून अशी फोल्ड करायची आणि याच्यावर एक स्टिच करायची आपल्याला. पुढचा भाग आपला तयार झाला आहे. आता इकडच्या साईडची आपल्याला योगपट्टी इकडच्या साईडची आयची पट्टी जॉईन करून घेऊ. खालून 1 इंच ऑलरेडी फोल्ड करून घेतलं मी, त्यानंतर इथे जॉईन करायचं आहे. आणि ही जी पट्टी आहे ही आपल्याला बाहेर काढायची एक्स्ट्रा, कारण आपण ही 2.5 इंचाची जी घेतली ती आयसाठी घेतली, त्यामुळे ही छोटासाच फोल्ड करायचं इथे आणि अजून एक फोल्ड करायचं, म्हणजे ही बघा पट्टी अशी बाहेर निघाली एक्स्ट्रा. ही झाली. आता ह्याला एक थोडंसं एक दाब सोडून किंवा 1/2 इंच सोडून अजून एक टीप मारायची. हा भाग झालाय बघा आपला कटोरीचा. आता हा फ्रंटचा जो पोर्शन आहे, पुढचा गळा कटोरीच्या ब्लाऊजसाठी, हे एकमेकांवर ठेवून द्यायचं, कारण काय होतं कटोरी जॉईन केल्यानंतर ह्या गळ्याचा शेप थोडासा चेंज होतो. आपण प्रत्येक वेळेस काय करायचं, टक शिवून झाल्यानंतर किंवा सगळं पोर्शन जॉईन केल्यानंतर एकदा हा पुढचा गळा चेक करून घ्यायचा. आता बघा याला थोडासा बाहेरून असा शेप दिला गेला पाहिजे. या पोर्शन साईडला बरोबर आहे, पण इथे थोडासा आपल्याला डीप शेप द्यायचा. झाला आपला फ्रंट पार्ट पूर्ण झालेला आहे. आता गळ्याला पाइपिंग लावायची आपल्याला. मागच्या ब्लाऊजमध्ये आपण साधी पाइपिंग शिकलो, आता याच्यामध्ये आपल्याला कॉर्ड पाइपिंग शिकायची. कॉर्ड पाइपिंगसाठी मी याचं गोल्डन फॅब्रिक घेते. कॉर्ड पाइपिंगसाठी ही कॉर्ड मिळते, ही 25 रुपीजला हा रोल पूर्ण मिळतो. एक रोल आणला तरी तुम्हाला खूप दिवस जाईल. तर ही कॉर्ड घालून जर आपण पाइपिंग केली तर आपली पाइपिंग एकदम बारीक आणि नाजूक येते.
कुठे कमी कुठे जास्त होत नाही. आणि तेच जर आपण लास्ट टाइम जी पायपिंग दाखवली तुम्हाला त्याच्यामध्ये कधी कधी कापड फिसलू शकतं आपल्या हातून, त्यामुळे कमी जास्त जाड बारीक अशी पायपिंग येऊ शकते. आता बघा ह्याला आपण 1.25 इंचाचीच पट्टी घ्यायची आहे, क्रॉसमध्ये घेतली ती पण. आणि एक साइड अशी स्टिच करून घेते. आता ही एक साइड इथे जोडून घ्यायची आपल्याला. इथे सुद्धा 1.5 इंचाचं अंतर सोडून कट करायचं आणि तो पोर्शन आपल्याला फोल्ड करायचा इथे फिनिशिंगसाठी. हा पीस जॉईंट झाला इथे आणि याला स्लॅश मारूया आपण. असे तिरके तिरके स्लॅश मारायचे. त्याला पाइपिंग लावताना ही जी कॉर्ड आहे ही याच्यामध्ये घालायची आपल्याला. हे जे फॅब्रिक आहे, जी पट्टी आपण घेतली आहे त्याला फक्त कॉर्ड अशी ओव्हरलॅप करायची. थोडीशी बाहेर काढून ठेवली मी इथे आणि अशा पद्धतीने बघा ह्या स्टिचमध्ये आणि या गोल्डन फॅब्रिकमध्ये आपण ही कॉर्ड घातली आहे आणि जस्ट ओव्हरलॅप करायचं की ह्या कॉर्डच्या इतकंच आपल्याला ही पाइपिंग दिसली पाहिजे. तोंडाशी थोडंसं लॉक करते म्हणजे कॉर्ड निघून नाही जाणार. लॉक केलंय. आता ही कॉर्ड प्रत्येक वेळेस थोड्या थोड्या डिस्टन्सवर आपल्याला ह्याच्यात घालायची आहे, सेटिंग करायची आणि जस्ट ह्याच्या खाचेमध्ये आपल्याला स्टिच करायचं. इथे कॉर्ड थोडीशी ओढून धरावी लागते आपल्याला, म्हणजे ती मशीनमधून फिसलून जात नाही, फिसकत नाही ती. कट करून टाकायचे. हे बघा इथे सुद्धा मी लॉक करून टाकले. आता याला मागच्या वेळेस सारखंच हा पीस उलटून येऊ नये म्हणून ह्याला एक ते हेमिंग करू शकता किंवा अजून एक स्टिच इथे 1.5 इंच सोडून मारू शकता. ही झाली आपली कॉर्ड पाइपिंग. आता या साईडला लावून घेऊयात आपण. इथे थोडंसं फोल्ड करून घ्यायचंय तोंडाशी थोडं फिनिशिंग येण्यासाठी आणि हा पीस इथे जोडून घ्यायचा. याला पण स्लॅश मारून घ्यायचे. याला सुद्धा ही कॉर्ड आतमध्ये घालून आपल्याला पाइपिंग करायची. पण आता अजून एक माहिती सांगते मी तुम्हाला. इथे हा जो याला म्हणतात दाब, हा जो दाब आहे हा 2 पायांचा दाब आहे. ह्या दाबाच्या ऐवजी हा सिंगल दाब सुद्धा मिळतो. हा सिंगल आहे. याला प्रेशर फूट म्हणतात. हा सिंगल आहे आणि हा डबल आहे. आपण रेग्युलर यूजसाठी डबलचाही वापर करतो. आणि हा जो सिंगल आहे तो आपल्याला लेस लावताना किंवा काही मोती वगैरे मोती खड्यांचं स्टोनचं वर्क असेल एखाद्या ब्लाऊजला किंवा ड्रेसला तर ते स्टिच करण्यासाठी याचा वापर होतो. कारण काय होतं हा जो दाब आपला एखाद्या वर्कवर पडला किंवा मोत्यांवर पडला तर ते मोती तुटू शकतात किंवा मग आपली सुई तुटू शकते. म्हणून काय असतं इथे सिंगल दाब वापरायचा असतो. आता हा दाब मोस्टली मिळत नाही. मिळाला तर तो आपल्या मशीनला सूट होतो की नाही ही गॅरंटी नसते. आणि त्यात तो जर नाही सूट झाला तर ते दुकानदार रिटर्न घेत नाही.
त्यामुळे ह्याचं मी तुम्हाला जस्ट दाखवते आणि आपण दाबाचा वापर न करता सुद्धा किती छान पायपिंग करू शकलो हे सुद्धा तुम्हाला दाखवले. हे बघा, आता हे मागच्या वेळेसप्रमाणेच हा कॉर्ड आतमध्ये घ्यायची, थोडीशी जास्त घेते आणि हे असं ओव्हरलॅप करायचं आणि फक्त ह्याच पोर्शनवर दाब पडतोय, इकडे दाब पडत नाही, त्यामुळे ती पायपिंग फिसलून जायची काही चान्सेस कमी आहेत. बघा, दोन्ही सेमच लागलेली आहेत आपली पायपिंग. फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदा सवय झाली की फिनिशिंग दोन्हीनी पण छानच येणार आहे. फक्त याने असं होतं की तुम्हाला एफर्ट्स थोडे कमी पडतात. बघा, दोन्ही साईडची पायपिंग आपली तयार झाली. फ्रंट पोर्शन आपला कंप्लीट झालेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण स्लीव्ज आणि नेकचं पॅटर्न बघणार आहोत.